हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? वेलकम टू द प्रोग्रामिंग डोर. माझं नाव आहे अमित बोरकर आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण पायथॉन लूप्स म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर आपला प्रश्न आहे की लूप्स म्हणजे काय? तर सिंपल डेफिनेशन आहे, एनीथिंग और एनी ॲक्टिव्हिटी विच वी वॉन्ट टू डू रिपीटेडली. ओके, ती ॲक्टिव्हिटी जी आपल्याला सतत करायची आहे. फॉर एक्झाम्पल, आपण रोज सकाळी उठतो आणि एक्सरसाइज करतो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करतो, त्याच्यानंतर लेट्स आवरून आपण कॉलेजला किंवा स्कूलला जातो, आपण अभ्यास करतो, त्याच्यानंतर आपण आल्यावर थोडा वेळ खेळतो, खेळून झाल्यावर आपण टी व्ही बघतो, टी व्ही बघून झाल्यावर आपण जेवण करतो आणि त्याच्यानंतर आपण झोपतो. आणि असा आपला दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण एक्झॅक्टली हीच प्रोसेस परत रिपीट करतो. येते लक्षात? तर हे एक प्रकारचं लूपच असतं. ओके, तर प्रोग्रॅमिंगमध्ये आपल्याला लूप कशासाठी हवंय, काय गरज आहे त्याची? तर एक सिंपल सिनारिओ घेऊयात की आपण जी गाणी ऐकतो त्याच्यासाठी आपल्याकडे जे ॲप्स असतात त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, जर एखादं गाणं तुम्हाला कंटिन्युअसली तेच गाणं ऐकायचं असेल, मग तुम्ही काय करता? तर तुम्ही रिपीट किंवा लूपमध्ये ते गाणं प्ले करता. येते लक्षात? अशा वेळेला आपल्याला लूप्स लागतात. तर आपण जर विचार केला की ओके, मग पायथॉन मध्ये लूप्स म्हणजे काय? सो व्हॉट आर द लूप्स इन पायथॉन? तर पायथॉन म्हणजे दोन लूप्स येतात, एक असतं व्हाईल लूप आणि एक असतं फॉर लूप. तर आता आपण बघूयात की हे दोन लूप्स कसे यूज करायचे. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत व्हाईल लूप. ओके, तर व्हाईल लूप म्हणजे काय? सो इन जनरल, अ व्हाईल लूप अलाउज अ पार्ट ऑफ द कोड टू बी एक्झिक्युटेड इफ द गिवन कंडिशन इज ट्रू. ओके, म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला सतत करायची असेल तर व्हाईल लूप आपल्याला असं अवेलेबल करून देतं की आपण एक कंडिशन लिहायची आणि जोपर्यंत ती कंडिशन ट्रू आहे ना, तेवढा जो कोडचा पार्ट आहे किंवा ब्लॉक आहे तो सतत एक्झिक्यूट होत राहतो. ओके, मग याचा सिंटॅक्स कसा आहे की हे कसं लिहिलं जातं? तर त्याचा सिंटॅक्स आपण लिहितो व्हाईल, विच इज अ कीवर्ड. पायथॉनमध्ये एक तो कीवर्ड आहे व्हाईल, त्याच्या पुढे देतो आपण एक्सप्रेशन. ते एक्सप्रेशन ॲक्ट्स ॲज अ कंडिशन. ओके, मग त्या एक्सप्रेशनचा रिझल्ट जर ट्रू असेल तर त्याच्या आतमध्ये आपण त्याची बॉडी लिहितो, ज्याला म्हटलं जातं लूपची बॉडी. तर लूपच्या बॉडीमध्ये एक स्टेटमेंट असू शकतं किंवा मल्टिपल स्टेटमेंट्स असू शकतात. आपण आपल्या एक्झाम्पल्समध्ये ते बघूयात की ते कसं लिहू शकतो आपण. ओके, तर जोपर्यंत ही एक्सप्रेशन जे आहे, जी ती कंडिशनमध्ये इव्हॅल्युएट होतं, ते जोपर्यंत ट्रू येते तोपर्यंत सतत हे लूप फिरत राहतं. ओके, तर आपण आता एक एक्झाम्पल्समधनं समजून घेऊयात की व्हाईल लूप कसं यूज केलं जातं. तर आपण आता काय करूयात, आपण एक सिंपल व्हाईल लूप लिहूयात, ज्याच्यामध्ये आपण 1 ते 5 असे नंबर्स प्रिंट करूयात. आता असं इमॅजिन करा, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा मित्रांनो, तुम्ही एक प्रोग्राम लिहा ज्याच्यामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं 5 तर 5 नंबर प्रिंट झाले पाहिजेत. ओके, मग तुमच्याकडे काय ऑप्शन राहतो? तुम्ही काय म्हणाल? प्रिंट 1, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल? परत पुढच्याला तुम्ही म्हणाल प्रिंट 2 आणि इथे म्हणाल प्रिंट 3 आणि प्रिंट 4 आणि प्रिंट 5. असं तुम्ही 5 वेळा ती गोष्ट लिहिणार आणि मला तुम्ही आउटपुट प्रिंट करून दाखवणार, बरोबर आहे. सो इथं मी म्हटलं प्रिंट 1 2 3 4 5 आणि हा प्रोग्राम मी रन केला, सेव्ह केला, तर इथं आउटपुट तो काय दाखवेल? 1 2 3 4 5. आता मी म्हटलं की हां ठीक आहे, पण मला ना 10 पर्यंत प्रिंट करायचे. मग तुम्ही काय करणार? मग आता तुम्ही विचार करा, बापरे, मग ठीक आहे, आपण 5 स्टेटमेंट्स दिले ते आपण कॉपी आणि पेस्ट करूयात. तर दिस इज नॉट अ गुड वे टू डू प्रोग्रॅमिंग. कारण की काय होतं ना, हे तुम्ही खूप असं हार्ड कोड करून टाकताय, फिक्स करून टाकताय की 5 वेळाच प्रिंट होणार, 10 वेळाच प्रिंट होणार. तर आपण ह्याच्यामध्ये असं करण्यापेक्षा आपण थोडंसं त्याच्यामध्ये लूप्स ही कॉन्सेप्ट आणूया, जेणेकरून आपलं कोडिंग किती सिम्पल किंवा इझी होऊन जाईल ते तुमच्या लक्षात येईल. तर आता हा कोड मी डिलीट करतो. ओके, आणि मी काय करतो, मी इथं एक लूप लिहितो. तर लूपमध्ये लेट्स से माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे एक्स. ओके, ज्याला मी व्हॅल्यू दिली 1. ओके, आणि नंतर मी म्हणतोय व्हाईल एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे काय? माझं एक्सप्रेशन काय? एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे जोपर्यंत एक्स 5 पेक्षा लहान किंवा सेम इक्वल आहे तोपर्यंत काय कर? तर मी इथे त्याला म्हणणार आहे तोपर्यंत एक्सला प्रिंट करत राहा. येते लक्षात? ओके, परत एकदा मी सांगतो. इथे आपण इनिशियलाइज केलं एक व्हेरिएबल, इथे आपण कंडिशन चेक केली आणि इथे आपण काहीतरी स्टेटमेंट्स प्रिंट करतोय. तर सिंटॅक्स प्रमाणे हे झालं व्हाईल, हे झालं एक्सप्रेशन आणि हे झालं त्या लूपची बॉडी, ज्याच्यामध्ये आत्ता तरी माझं एकच स्टेटमेंट आहे. आता एक लक्षात घ्या की हे आपण करतोय तर
ह्या लूप मधली जी बॉडी आहे हे प्रिंट एक्स, हे जे स्टेटमेंट आहे ना हेच सतत एक्झिक्यूट होणार आहे. किती वेळा? तर एक्स जोपर्यंत 5 ला पोहोचत नाही तोपर्यंत. रादर 5 ला पोहोचल्यावर सुद्धा तो प्रिंट करेल, पण 5 पेक्षा जास्त झालं तर तो मात्र प्रिंट करणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण म्हणतोय की एक्स इज इक्वल टू 1 आणि देन टिल एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5 प्रिंट एक्स, तर एक्सला कितीने वाढवायचं ती जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. म्हणजे या लूपच्या बॉडीमध्ये मला लिहायला लागणार आहे एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. येते का लक्षात? कारण तो जो व्हेरिएबल आहे तो 1 ने वाढवायचा आहे, हे आपलं डिसिजन आहे. सो आपल्याला ते लिहायला लागणार आहे. बॉटम लाईन काय की इथे तो ऑटोमॅटिकली एक्स ची व्हॅल्यू वाढवत नाही. ओके, आणि तसं आपण केलं नाही तर काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 एवढंच मी म्हणतो आणि बस एवढंच, बाकी काही लिहित नाही मी प्रोग्राम मध्ये जास्त. सो आय विल सेव्ह दिस प्रोग्राम आणि आय विल रन दिस प्रोग्राम. आता रन केल्यावर आउटपुट आपल्याला तेच आलं 1 2 3 4 5. करेक्ट. आता तुम्ही म्हणाल मग ठीक आहे, इथे सुद्धा तुम्ही हार्ड कोडच केले ना 5. ओके, काय हरकत नाही. तर इथे मला काय असं नंबरच द्यायला पाहिजे असं काही नाही. इथे मी एखादा व्हेरिएबल पण देऊ शकतो ज्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोर्ड असेल, आणि असंही होऊ शकतं की ती व्हॅल्यू मी युजरकडनं रीड करतोय, मग तर माझा प्रोग्राम हार्ड कोड होणार नाही ना. येते लक्षात? आणि पुढच्या असाइनमेंट ज्या आहेत त्या असाइनमेंटमध्ये मी तुम्हाला असंच काहीतरी प्रोग्राम लिहायला लावणार आहे. ओके, तर इथे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची फ्रेंड्स, की हे जे इन्क्रीमेंट असतं ना, जे आपण एक्सला 1 ने वाढवतो, हे खूप महत्वाचं आहे. कारण ही जर लाईन आपण विसरलो म्हणजे काय, तर मी या लाईनला कॉमेंट करतो. तुम्हाला माहिती आहे एक सिंगल लाईन कॉमेंट करायची असेल तर आपण हॅश वापरतो, बरोबर. तर ही लाईन मी कॉमेंट केली, याचा अर्थ ती लाईन तिथे नाहीच आहे. म्हणजे थोडक्यात ते असं आहे, असंच इमॅजिन करा. आता काय होईल सांगा बरं. तर तुम्ही जर नीट विचार केलात तर एक्स इज इक्वल टू 1 फाईन, तो आला, त्याने चेक केलं इज एक्स लेस दॅन इक्वल टू 5, येस ट्रू, गुड, ओके. आत आला. आत आल्यावर त्यांनी एक्स ची व्हॅल्यू प्रिंट केली जी की काय असणार आहे 1, बरोबर. ओके, 1 प्रिंट झाला. आता हे लूप असल्यामुळे तो परत वरती जाणार, परत कंडिशन चेक करणार. 1 परत इज 1 लेस दॅन इक्वल टू 5, हो तो तर आहे. आत आला, परत 1 प्रिंट झाला, परत कंडिशनला गेला. आता तुमच्या लक्षात येते का, त्या एक्स ची व्हॅल्यू 1 पासून चेंजेस होत नाहीये, ती 1च राहते. मग असं जर झालं तर काय होईल? असं जर झालं ना तर तुमचा प्रोग्राम इट विल गो इनटू समथिंग कॉल्ड एज अन इन्फायनाइट लूप. म्हणजे काय? असं लूप जे कधी थांबणारच नाही. ओके, तुम्हाला आता बघायचं आहे तर आपण प्रोग्राम सेव्ह करूयात आणि रन करून म्हणूयात की रन मॉड्यूल. आणि आता इथं आउटपुट बघा काय येते, दिसतंय तुम्हाला? तो 1 प्रिंट करतोय, कंटिन्युअसली 1 प्रिंट करतोय. इथे स्क्रोल बार बघा छोटा छोटा होत चाललाय, कंटिन्युअसली इट इज प्रिंटिंग 1, आणि हा प्रोग्राम कधीही थांबणार नाही. याला म्हटलं जातं इन्फायनाइट लूप. तर कधीही प्रोग्रामिंगमध्ये आपल्याकडनं अशी चूक झाली नाही पाहिजे, नाही तर तो प्रोग्राम इन्फायनाइट लूपमध्ये जातो. याचाच अर्थ असा की त्या युजरला जर तुमचा प्रोग्राम थांबवायचा असेल ना तर त्याला तो बंदच पाडायला लागतो. म्हणजे मी इथे म्हणणार आता कंट्रोल सी, आणि कंट्रोल सी दिल्यानंतर मात्र आपला प्रोग्राम थांबला. तर नेहमी काळजी घ्यायची आहे की आपण जेव्हा हे कंडिशन्स लिहितोय लूपच्या, तर त्याच्या रिलेटेड ते जे व्हेरिएबल असेल, फॉर एक्झाम्पल जर आपण काउंटिंगसाठी वापरत असो तर त्याची व्हॅल्यू सुद्धा बदलतीये. म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 हे होतंय ना, ही जबाबदारी आपली आहे. परत एकदा मी आता रन करतो. अगेन वी आर गेटिंग द एक्सपेक्टेड आउटपुट दॅट इज 1 2 3 4 5. आता इथे हा सिंपल प्रोग्राम दाखवला मी की 1 to 5 तुम्हाला प्रिंट करायचं. व्हॉट इफ आपल्याला 5 पासून 1 पर्यंत प्रिंट करायचंय किंवा उलट प्रिंट करायचंय. थोडक्यात हे कसं असेंडिंग ऑर्डर झाली ना, 1 2 3 4 5. आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे, दॅट इज 5 4 3 2 1. मग त्याच्यासाठी कोड कसा लिहिता येईल, तर मी इथेच लिहितो व्हाईल. आता आपण काय करूयात, हा कोड मी इथे तुमच्या रेफरन्ससाठी म्हणून ठेवतो. ओके, आणि इथे आता एक्स ची व्हॅल्यू बदलतो कारण आपल्याला उलट प्रिंट करायचं. सो वी हॅव टू स्टार्ट इट फ्रॉम 5. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5, आणि आता कंडिशन काय येईल की जोपर्यंत एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, कारण आपल्याला उलट यायचं, करेक्ट. सो जोपर्यंत एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1, तर 5 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1, हो. मग आत ये, आत आल्यावर काय कर, आत आल्यावर एक्सला प्रिंट कर. ओके फाईन, प्रिंट केलं. पुढे काय करायचं, आता लक्षात घ्या, आता आपण उलट येतोय ना. सो इथे जसं प्लस करून आपण ते व्हेरिएबल इन्क्रीमेंट करत होतो, त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत होतो, तसं आपल्याला इथे मायनस करून त्याची व्हॅल्यू डिक्रीमेंट करायला लागणार आहे. म्हणजे मी इथे काय म्हणणार आहे, एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1, बरोबर. म्हणजे आता हे कसं एक्झिक्यूट होईल, एक्स इज इक्वल टू 5,
इज 5 ग्रेटर दॅन इक्वल टू 1? येस. ये आतमध्ये प्रिंट कर, एक्सला 1 ने कमी कर, परत वरती जा, कारण हे लूप आहे, हे गोल गोल फिरत राहणार आहे जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. जेव्हा ही कंडिशन फॉल्स होते तेव्हा तो त्या लूपमधनं बाहेर पडतो. ठीक आहे. तर आता हा प्रोग्राम मी सेव्ह करतो आणि हा प्रोग्राम मी रन करतो. रन केल्यावर तुम्हाला दिसेल आउटपुट काय आले, 5 4 3 2 1. आलं लक्षात फ्रेंड्स? सो सिंपल आहे. व्हाईल लूप असतं, त्याला काहीतरी एक्सप्रेशन असतं जे की म्हणजे आपली कंडिशन, आणि ज्याच्या आतमध्ये आपण लिहितो ते म्हणजे बॉडी. ओके. तर आता पायथॉनचं तुम्हाला इंडेंटेशन माहितीच आहे की सिन्स प्रिंट एक्स लिहिल्यानंतर पुढचं स्टेटमेंट याच लाईनमध्ये आलंय, याचा अर्थ इट इज पार्ट ऑफ आवर व्हाईल लूप. जर आता मी इथे एक स्टेटमेंट लिहिलं, इथे मी म्हटलं प्रिंट बाय, तर तुम्हाला काय वाटतं, हे जे प्रिंट स्टेटमेंट आहे हे किती वेळा एक्झिक्यूट होईल? विचार करून सांगा. इज दिस प्रिंट स्टेटमेंट पार्ट ऑफ द व्हाईल लूप? व्हाईल लूप मध्ये आहे काय प्रिंट स्टेटमेंट? नाही, कारण इंडेंटेशन बघा ना, ही व्हाईल लूपच्या आतमधला जो कोड असतो तो व्हाईल लूपच्या नेक्स्ट लाईनवर टॅब देऊन लिहिला जातो. इथे पण टॅब दिलेला आहे, म्हणजे ह्या दोन लाईन्स आर द बॉडी ऑफ व्हाईल लूप. व्हाईल एज ही लाईन ही सेपरेट लाईन आहे, लूपच्या नंतरची लाईन आहे ती. म्हणजे मी जर आता प्रोग्राम रन केला तर आउटपुट आपल्याला कसं येईल, 5 4 3 2 1 आणि बाय. ओके. सो आता हे तुम्ही ट्राय आउट करून बघा. ऑफकोर्स तुम्ही व्हिडिओज पॉज करू शकता, त्यावेळेला ट्राय आउट करू शकता, म्हणजे तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल. ओके. तर आता आपण यातली पुढची कॉन्सेप्ट बघूयात, जे म्हणजे की सपोज असं लूप यूज करत असताना मला अशी वेळ आली की फॉर सम रिझन मला त्या लूपमधनं बाहेर पडायचं. ओके. म्हणजे बाहेर तर आपण तशीही पडतो या लूपमधनं जेव्हा ही कंडिशन फॉल्स होते, पण व्हॉट इफ की आतमध्ये काहीतरी स्पेसिफिक गोष्ट झाल्यावर मला ठरवायचं की अरे आता नाही मला कंटिन्यू करायचं या लूपमध्ये, मला मधूनच बाहेर पडायचं. मग ते कसं करायचं ते आपण बघूयात. तर आपण ब्रेक स्टेटमेंट म्हणजे काय ते बघणार आहोत. सो इमॅजिन दॅट यू वॉन्ट टू स्टॉप अ लूप इन बिटवीन ड्यू टू सम रिझन. काहीतरी रिझनसाठी तुम्हाला लूप मधूनच ब्रेक करायचं आहे, तुम्हाला त्या लूपमधनं बाहेर पडायचं आहे. अशा केसमध्ये आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. ओके. सो इन सच सिच्युएशन्स व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन यूज द ब्रेक स्टेटमेंट. मग आता आपण बघूयात की हे ब्रेक स्टेटमेंट आपण लूपमध्ये कसं लिहू शकतो. ओके. तर मी आता काय करतो, मी जसा कोड आधी होता तसाच ठेवतो. So x is equal to 1, x is while x is less than equal to 5, print x आणि x is equal to x plus 1. एकदा रन करूयात. ओके. सो 1 2 3 4 5. आता असं लक्षात घ्या की फॉर सम रिझन प्रिंट करत असताना तुम्हाला जर 3 ही व्हॅल्यू आली तर तुम्हाला त्यावेळेला त्या लूपमधनं ब्रेक करायचं आहे. ओके. एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे की इमॅजिनरी आहे, असं काय लॉजिकल नाही आहे त्याच्यात, पण असं तुम्हाला सिच्युएशन्स येऊ शकतात प्रोग्राममध्ये की जिथे फॉर सम रिझन तुम्हाला त्या लूपमधनं ब्रेक करायचं. ओके. मग इथे तो कोड मी कसा लिहिणार तर ते बघा. मी म्हणणार आहे की इफ जर x बिकम्स 3, x ची व्हॅल्यू जर कधी 3 झाली, कोलन देऊन एंटर. आता हे जे एंटर देऊन पुढे एक स्पेस आली इथे म्हणजे काय, तर ह्या इफ साठीचा कोड येतो, म्हणजे त्या इफचा ब्लॉक आहे. सो इफ x इज इक्वल टू 3 मी म्हणणार आहे इथे ब्रेक. ओके. म्हणजे याचा फ्लो बघा, x इक्वल टू 1 वाईल कंडिशन आतमध्ये हे प्रिंट कर, x 3 आहे का असेल तर ब्रेक कर. जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा ताबडतोब तिथल्या तिथे तो त्या प्रोग्राममधनं बाहेर पडतो. म्हणजे मी आता इथे एक प्रिंट स्टेटमेंट लिहितो बाय नावाचा. ओके. मग हे लूप जे आधी 1 2 3 4 5 असं आपल्याला दाखवत होतं तेच लूप आता कसं बिहेव करेल बघा. मी प्रोग्राम सेव्ह केला आणि आय से रन द मॉड्यूल. आता बघा आउटपुट काय आलं, 1 2 3 आणि बाय. बरोबर आहे का, तर त्यांनी 1 ला आला, प्रिंट केला, 3 आहे का नाही, x इज इक्वल टू एक्स प्लस 1. परत वरती आला, आतमध्ये आला 2, प्रिंट केला, परत तो 3 आहे का नाही, त्यामुळे तो परत x इज इक्वल टू एक्स प्लस 1. परत वरती गेला, आता 3 आहे व्हॅल्यू, ती प्रिंट केली त्यांनी आणि मग तुम्ही चेक करता x 3 आहे का, तर हो 3 आहे, मग ब्रेक कर. म्हणजे त्यांनी 1 2 3 प्रिंट केला आणि ब्रेक झाला. ओके. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की x इज इक्वल टू 3 असताना ब्रेक झाला तर मग प्रिंट का झालं, कारण की एक लक्षात घ्या प्रिंट आपण आधी करतोय लूपमध्ये आले आले आपण पहिलं प्रिंट करतोय आणि नंतर कंडिशन चेक करतोय. बरोबर. तर त्या लॉजिक प्रमाणे त्यांनी 1 2 3 प्रिंट केला आणि बाय डायरेक्टली, म्हणजे तो त्या लूपच्या बाहेर आला. सो एक लक्षात ठेवा, अशी कधीही सिच्युएशन आली की आपल्याला एखाद्या लूपमधनं फॉर सम रिझन बाहेर पडायचं आहे, ओके, तर आपण ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतो. आणि अशीच त्याच्यासारखीच अजून एक कंडिशन येऊ शकते जिथे आपल्याला
काही स्पेसिफिक कंडिशन्स झाल्या, काही स्पेसिफिक सिच्युएशन्स आले, तर त्या कोड तो जे लूप आहे ना त्याच्यातल्या पुढच्या लाईन्स एक्झिक्यूट नसतात करायच्या. इथे कसं केलं बघा, आपण इथपर्यंत आलो आणि काहीतरी कंडिशन आली म्हणून आपण बाहेरच पडलो. कधी कधी अशी पण सिच्युएशन येऊ शकते की आपण काहीतरी कंडिशन पर्यंत येतो आणि असं झाल्यावर आपल्याला लूप मधलं पुढचं एक्झिक्यूट नसतं करायचं, तर त्याला म्हणायचं असतं तू कंटिन्यू कर बाबा, हे बाकीचं स्किप कर आता. तर अशी पण वेळ येते आणि अशी आली तर त्याच्यासाठी अजून एक स्टेटमेंट दिलेलं आहे विच इज कॉल्ड एज अ कंटिन्यू स्टेटमेंट. ओके, तर आपण बघूयात कंटिन्यू स्टेटमेंट म्हणजे काय. So imagine that you want to skip some steps in the loop in certain situation and you want to go to the beginning of the loop. तुम्ही लूप लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी स्टेटमेंट्स आहेत, लेट्स से 8-10 लाईन्स आहेत लूपमध्ये, आणि तुम्ही तिसऱ्या चौथ्या लाईनला आहात आणि तिथे फॉर सम रिझन आता तुम्ही डिसाईड करताय की नाही मला बाकीचं नाही एक्झिक्यूट करायचं, तू परत ना लूपच्या स्टार्टला जा आणि एक्झिक्यूट कर, म्हणजे करंट जे चालू आहे माझं ते स्किप कर आणि पुढच्या स्टेपला जा. तर असं करायचं असेल ना, तो इन सच सिच्युएशन्स वी कॅन यूज समथिंग कॉल्ड एज अ कंटिन्यू स्टेटमेंट. तर त्याचा यूज कसा करायचा ते आपण बघूयात. तर कंटिन्यू डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी मी कोडमध्ये काही चेंजेस करतो. ओके, लेट से मी इथे आता म्हणतो एक्स इज इक्वल टू 0 आणि त्याच्यानंतर आपण असं करूयात की आता एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5. आत आल्यावर आपण एक्सला आधी इन्क्रीमेंट करूयात, जसं की एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1, किंवा तुम्हाला असं माहिती आहे आता की आपण शॉर्टकटमध्ये पण असाइनमेंट स्टेटमेंट लिहू शकतो, दॅट इज एक्स प्लस इज इक्वल टू 1. आणि मग मी म्हणतो इफ एक्स इज इक्वल 3, मगाच्या सारखंच होतं पण ब्रेकच्या ऐवजी मी काय म्हणतोय कंटिन्यू. ओके, आणि त्याच्यानंतर मी म्हणतोय प्रिंट एक्स. आता लॉजिक समजून घ्या. एक्स इज इक्वल टू 0 आतमध्ये येतो, तो बघतो की 5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे ना, आत आला की त्याला 1 ने वाढवतो पहिल्यांदा आणि चेक करतो त्याची व्हॅल्यू काय, आणि जर त्याची व्हॅल्यू 3 असेल तर आपण म्हणतो कंटिन्यू. म्हणजे काय की पुढच्या लाईन्स एक्झिक्यूट नको करू. पण पुढच्या लाईन्स म्हणजे सगळ्या प्रोग्राम मधल्या लाईन्स नाही हा फ्रेंड्स, पुढच्या लाईन्स म्हणजे फक्त त्या लूप मधल्या लाईन्स. जसं की हे प्रिंट एक्स स्टेटमेंट हे याच्यानंतर आहे ना, ते तो स्किप करतो. म्हणजे लॉजिकली बघितलं तर तो काय करेल, तो जेव्हा 3 ही व्हॅल्यू येईल ना, एक्सची व्हॅल्यू 3 होईल ना, तेव्हा तो कंटिन्यू करेल, म्हणजे इथनं डायरेक्टली वरती जाईल परत, त्यामुळे तो ती व्हॅल्यू प्रिंटच नाही करणार. ओके, आपण आउटपुट बघूयात आता रन करून. मी म्हणलं रन मॉड्यूल, तर इथे बघा कसं आलं, 1 2 3 गायब झाला, 4 5 6 आणि बाय. येते लक्षात. मग आता 6 का आला, तर ऑब्व्हियसली आपण इथे एक्स आधी वाढवतोय ना प्रिंट करायच्या. सो जेव्हा तो 5 असतो तेव्हा 5 इज लेस दॅन इक्वल टू 5, येस. आत आल्यावर तो 6 होतो, या कंडिशनमध्ये तो जात नाही, 6 प्रिंट करतो आणि मग पुढच्या वेळेला इथल्या कंडिशनला आला की 6 इज लेस दॅन इक्वल टू 5, फॉल्स, मग तो बाहेर पडतो. तर याचा अर्थ असा झाला की लूपमध्ये आल्यावर तो जनरली काय करत असतो ना, लूपमधले सगळ्या लाईन्स एक्झिक्यूट करत असतो, झाल्या की परत तो टॉपला येत असतो. कंटिन्यू स्टेटमेंट आपल्याला काय करून देतं, तर बिकॉज ऑफ सर्टन सिच्युएशन्स तुम्हाला पुढचं स्किप करायचं असेल आणि परत इथे यायचं असेल ना, तर यू कॅन यूज कंटिन्यू. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू स्टेटमेंट हे यूज करता येतं. आता याच्यामध्येच ना अजून एक स्टेटमेंट असतं ज्याला म्हटलं तर एल्स स्टेटमेंट, जे जर बघितलं तर तुम्हाला जर दुसरी प्रोग्रामिंग लँग्वेज येत असेल सी सी प्लस प्लस, तर त्या लँग्वेजेसमध्ये ते अवेलेबल नाहीये. ओके, तर एल्स आपण वापरतो, आपण इफ एल्स पण बघितलेलं आहे, पण हे थोडंसं वेगळं आहे. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज मी इथं कोड लिहिलाय आय इज इक्वल एक्स इज इक्वल टू 1 आणि वाईल एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5. सिम्पल कोड जो आधी आपण लिहिला होता तसाच आहे तो. मी इथे म्हटलं प्रिंट एक्स आणि मग मी म्हटलं एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. ओके, तर इथे ह्या लूपला मला एल्स ब्लॉक लिहिता येतो, म्हणजे मी तो असा लिहितोय बघा, एल्स. इथे मी म्हणू शकतो प्रिंट लूप इज कंप्लीटेड. हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लक्ष द्या. सो इथे आता हे इफ एल्स नाहीये, हे लूप आणि एल्स आहे, व्हाईल आणि एल्स आहे. सो इथे व्हाईल एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5, ओके, आतमध्ये म्हणजे हे आधीसारखंच एक्झिक्युशन आहे. मग तो एल्सला कधी येतो, तर लक्षात घ्या, तो एल्सला त्यावेळेलाच येतो जेव्हा तुमचं लूप हे जी कंडिशन आहे ही फॉल्स झाली आहे म्हणून ते थांबलं, तरच तो एल्सला येतो. ओके, हे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करतो मी, म्हणजे लक्षात येईल. लेट मी रन दिस कोड. मी हा कोड रन करतो. आउटपुट काय आलं, 1 2 3 4 5, नंतर आलं लूप इज कम्प्लीटेड आणि बाय, जे शेवटचं स्टेटमेंट होतं. ओके, आता मी याच्यात एक चेंज करतो. याच्यात मी काय टाकतो की प्रिंट एक्स, नंतर एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 आणि इथे कंडिशन टाकतो मी, जर एफ एक्स हॅपन्स टू बी 3, एक्स जर 3 झाला तर ब्रेक फ्रॉम द लूप. म्हणजे काय, ते लूप ताबडतोब थांबव.
आता जेव्हा आपण असं करतो तेव्हा लक्षात घ्या, आता तुम्हालाही माहिती आहे की x ची व्हॅल्यू 3 होणारच आहे याच्यात कधी ना कधी. त्यावेळेला हे लूप तो थांबवणार, म्हणजे काय, ब्रेक करणार. पण मग तुम्ही जेव्हा या लूपमधून बाहेर येता तेव्हा तुम्ही बाहेर येताय ते कशामुळे येताय? ब्रेकमुळे येताय का ह्या कंडिशनमुळे येताय? ही कंडिशन फॉल्स झाल्यामुळे येताय? तर नाही, तुम्ही कशामुळे बाहेर येणार? ब्रेक, कारण तुमचं x ची व्हॅल्यू 3 होणार. मग अशा सिच्युएशन्स मध्ये जर तुमचं लूप ब्रेकमुळे थांबलं ना, तर तो कधीही ही लाईन एक्झिक्यूट करत नाही, किंवा इथं जो तुम्ही लिहिलेले असतील 2-3 लाईन्स एल्स मधल्या, त्या कधीही तो एक्झिक्यूट करणार नाही. ओके, लेट मी डेमॉन्स्ट्रेट. मी रन करतो, दिसलं 1 2 आणि बाय आलं, कारण आपण प्रिंट करतोय, वाढवतोय आणि x इज इक्वल टू 3. तर ब्रेक केल्यावर तो बाहेर येतो, एल्स मध्ये तो गेलाच नाही. मग एल्सचा यूज कधी करता येतो? तर एल्सचा यूज अशा कारणांसाठी असतो की तुम्ही तुमचं लूप का थांबलं, लूपची कंडिशन फॉल्स झाली म्हणून थांबलं असेल तर हे सगळं एक्झिक्यूट कर. पण जर तुमचं लूप या कारणाने थांबलं असेल की तुम्ही ते मधनच ब्रेक केलं, तर हे एक्झिक्यूट करू नको. या सिच्युएशन्स बऱ्याचदा प्रोग्रामिंग मध्ये येतात. सी, सी प्लस प्लस, जावा या लँग्वेजेसमध्ये याची सोय नाहीये, तर पायथॉनमध्ये तुम्हाला मात्र हे असं लिहिता येतं. ओके, सो हा सिंपल फंडा आहे एल्सचा. हा आय होप की तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण बघूयात की फॉर लूप म्हणजे काय, ओके, किंवा ते कधी वापरायचं. तर फॉर लूप इज अ लूप विच इज बेटर युज्ड इफ द नंबर ऑफ इटरेशन इज नोन इन ॲडव्हान्स. जर किती वेळा इटरेट करायचं आहे, 5 वेळा, 10 वेळा, 50 वेळा, हे जर तुम्हाला माहिती असेल तर जनरली फॉर लूप यूज करणं चांगलं. ओके, मग इट इज फ्रिक्वेंटली यूज टू ट्रॅव्हर्स द डेटा स्ट्रक्चर्स लाईक लिस्ट, टपल और डिक्शनरी. जर आपल्याकडे हे जे वेगवेगळे डेटा टाइप्स असतात, लिस्ट असतं, टपल असतं, डिक्शनरी असतं, विच आर काइंड ऑफ डेटा स्ट्रक्चर्स, याच्यावर इटरेट करायचं असेल ना, किंवा ट्रॅव्हर्स करायचं असेल, तर त्यावेळेला आपण फॉर लूप्स वापरतो. आता हे आपण कुठलेही डेटा स्ट्रक्चर्स बघितलेले नाही आहेत अजून, जे आपण पुढच्या ट्युटोरियल्समध्ये बघणार आहोत. ओके, बट दॅट डझंट मीन की आपल्याला फॉर लूप शिकता नाही येणार. आपण फॉर लूप शिकणार, सिंपल एक्झाम्पल घेऊ. ओके, तर फॉर लूपचा सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे व्हाईल लूप पेक्षा. सो फॉर लूपचा सिंटॅक्स असतो फॉर अ व्हेरिएबल इन अ सिक्वेन्स. ओके, फॉर अ व्हेरिएबल इन सिक्वेन्स, आणि मग त्याची बॉडी. व्हाईलला कसं होतं? व्हाईल एक्सप्रेशन बॉडी. फॉरला कसं आहे? फॉर व्हेरिएबल इन सिक्वेन्स बॉडी. सिंटॅक्स जरी तुम्हाला इथे बघताना असा थोडासा कॉम्प्लेक्स वाटला तरी बिलीव्ह मी लिहायला खूपच सोपं असतं फॉर. ओके, सो लेट्स सी एन एक्झाम्पल. सो लेट मी जस्ट क्लिअर दिस कोड. हा कोड सगळा मी क्लिअर केला. ओके, आणि आता आपण मगाशी जसे नंबर प्रिंट केले होते तसेच आपण फॉर लूपने प्रिंट करूयात. ओके, सो इथे मी म्हणणार आहे फॉर लेट्स से एक्स इन, मगाशी सिंटॅक्स बघितला आपण कसा होता. सो फॉर व्हेरिएबल इन सिक्वेन्स, सो फॉर एक्स इन, तर इथे आपण रेंज नावाचं एक फंक्शन असतं ज्याचा यूज करणार आहोत. सो फॉर एक्स इन रेंज 5 प्रिंट एक्स. ओके, हे सेम एक्झाम्पल आहे जसं आपण व्हाईलसाठी केलं होतं त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, पण हे खूप कमी लाईन्स मध्ये लिहिलंय मी फक्त 2 लाईन्स मध्येच लिहिले. लेट मी रन दिस कोड, आणि बघा आपल्याला आउटपुट आलं 0 1 2 3 4. ऑब्व्हियसली तुम्हाला प्रश्न पडला 0 कुठून आला, 5 का नाही आला, तर विल डिस्कस दिस. ओके, तर याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं की जेव्हा तुम्ही फॉर लूप म्हणता फॉर अ व्हेरिएबल एक्स इन रेंज 5, म्हणजे काय, तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की मला एक्स हे व्हेरिएबल वापरायचंय आणि त्याची रेंज असणार आहे 5 पर्यंत. मग लक्षात घ्या 5 पर्यंत जेव्हा मी रेंज म्हणतो ना, इथं मी कॉमेंटमध्ये लिहितो 5 पर्यंत जेव्हा मी रेंज म्हणतो त्याचा अर्थ असा असतो, तू 0 नी सुरू कर, त्याच्यानंतर त्याला 1 कर, 2 कर, 3 कर आणि 4 कर, आणि नंतर थांबव. ओके, सो रेंज मध्ये जी तुम्ही व्हॅल्यू दिलेली असते ना ती कधीही इन्क्लुझिव्ह नसते, इट इज एक्सक्लुझिव्ह ऑफ दॅट, म्हणजे तो 4 पर्यंतच जाणार. सांगायचा मुद्दा, सपोज तुम्हाला इथं मी सांगितलं असतं की नाही मला 5 पर्यंत प्रिंट करून हवेत, तुम्ही काय करणार आहे, इथं रेंज म्हणणार 6, म्हणजे काय होईल, तो अजून एक स्टेप पुढे जाईल आणि 5 पण प्रिंट करेल. आता आउटपुट बघूयात आपण. आलं 0 1 2 3 4 5 पर्यंत आलं, येतं ना लक्षात. ओके, सो इट इज स्टार्टिंग फ्रॉम 0 विच हॅपन्स टू बी द डिफॉल्ट व्हॅल्यू, जी त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे रेंजची, आणि जाणार कुठपर्यंत आहे तो, रेंजमध्ये जी व्हॅल्यू दिली आहे -1, म्हणजे 6 - 1 इज 5, तर तो 5 पर्यंत जाणार. ओके, आता इथे सपोज मला असं पाहिजे होतं की पण मला 1 पासून करायचंय, मला 0 पासून नकोय, बरोबर ना.
मला 0 नाही प्रिंट करायचं आहे, मला 1 to 5 प्रिंट करायचं आहे. त्या केसमध्ये हे जे रेंज फंक्शन असतं ना, त्याला तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट पण सांगता येतो. जर तुम्ही नाही सांगितलं तर जो 0 असतो, पण तो तुम्हाला सांगता येतो. जसं की इथे मी त्याला म्हणतो आता 1,6 म्हणजे फॉर एक्स इन रेंज विच स्टार्ट्स फ्रॉम 1 अँड गोज टिल 6. 6 म्हणजे 6 - 1. सो इथे 1 जेव्हा मी देतो ना, तेव्हा लक्षात घ्या तो सिक्वेन्स कसा सुरू होईल. तो सुरू होणार 1 पासूनच. म्हणजे पहिली व्हॅल्यू आहे ती इन्क्लुझिव्ह असते, पण शेवटची व्हॅल्यू आहे ती इन्क्लुझिव्ह नसते, ती एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणून तो 1 पासून जातो आणि 5 पर्यंत जाऊन थांबणार. आउटपुट बघूयात. 1 2 3 4 5 एक्झॅक्टली जसं आपल्याला व्हाईल लूप मध्ये आपण आउटपुट आणलं होतं तसंच आउटपुट आपल्याला इथं मिळालेलं आहे. ओके, आता हे तुमच्या लक्षात येईल की रेंज 1 पासून सुरू केली आहे आणि लेस जाणार आहे ते 6 पर्यंत. म्हणजेच जसं मी सांगितलं 6 - 1 इज 5, तिथपर्यंतच तो जाणार. पण दुसरी एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का, ती म्हणजे ही की इथे आपल्याला x इज इक्वल टू x प्लस 1 हे लिहावंच नाही लागलं. तर तो एक ॲडव्हान्टेज झाला की फॉर लूप जेव्हा आपण लिहितो तेव्हा तो त्याला ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट करतो. ओके, in this what it is doing is it is automatically incrementing the number. म्हणजे x पहिल्यांदा 1 होतो, मग दुसऱ्यांदा 2, मग 3, मग 4, मग 5 असं करतो. आपण कुठंच दिलेलं नाही x इज इक्वल टू x प्लस 1. येतं लक्षात. मग मी आता काय करतो ना, मी थोडीशी रेंज वाढवतो आणि मी इथे 11 करतो. म्हणजे आपल्याला नंबर काय प्रिंट होतील, ही लाईन मी आता काढून टाकतो कारण ते काय आउटपुट नाही आपलं. नंबर्स काय प्रिंट होतील 1 to 10. सो इफ यू सी इट इज गोइंग टू प्रिंट मी नंबर स्टिल फ्रॉम 1 to 10. आता मी रेंज काय दिली 1 to 11. अगेन आय विल रिपीट, दिस इज इन्क्लुझिव्ह म्हणून ते आलेलं आहे इथे 1 आणि दिस इज एक्सक्लुझिव्ह. 11 तो कन्सिडर नाही, 11 पेक्षा एक कमी म्हणजे 10 पर्यंत. तर हे करत असताना व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन ऑल्सो स्पेसिफाय की टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 हे तर तो ऑटोमॅटिक करतोय ना, तो इन्क्रीमेंट 1 ने ऑटोमॅटिक करतोय. व्हॉट इफ मला 2 ने इन्क्रीमेंट करायचं ऑटोमॅटिकली, तर इथे मी त्याला तिसरं व्हॅल्यू पण देऊ शकतो विच इज 2. म्हणजे आता काय होतंय सांगतो मी तुम्हाला. In this what you are saying is start from 1 go till 11 म्हणजे rather 11 - 1 10 and increment x by 2 every time. म्हणजे x is equal to x plus 2 असं कर. याचा आउटपुट बघा काय येईल. 1 मग 3 मग 5 मग 7 मग 9. हे का आलं, 1 2 3 4 का नाही आलं, कारण की तुम्ही स्टेप 2 ने वाढवली आहे. म्हणजे जेव्हा x प्रिंट करतो तो पहिल्यांदा 1, त्याच्यानंतर तो x इज इक्वल टू x प्लस 2 करतो म्हणजे त्याची व्हॅल्यू आता 3 होते, मग ती प्रिंट होते, मग परत 3 + 2 5. म्हणजे तुम्ही हे जे इन्क्रीमेंट कितीने करायचं आहे हे इथं तिसरं पॅरामीटर म्हणून या फंक्शनला सांगितलंय. आपण फंक्शन्स काय बघितलेलं नाहीये फ्रेंड्स, विच इज स्टील ओके. पण आय होप की तुम्हाला हे कळलेलं असणार आहे की रेंज नावाचं एक फंक्शन असतं जे आपल्याला अशा गोष्टी अलाउ करतं की आपण स्टार्टिंग पॉईंट सांगू शकतो, एंडिंग पॉईंट सांगू शकतो आणि हेही सांगू शकतो की कितीने पुढे जा. आता ह्याच्यात मी तुम्हाला एक व्हेरिएशन दाखवतो. लेट मी कॉमेंट दिस कोड. ते म्हणजे सिंपल की मी इथे म्हणतो फॉर एक्स इन रेंज. ओके, आता मी बघा कसं सुरू करतो. मी म्हणतो 11 1 आणि -1. ओके, आणि इथे मी म्हणतो प्रिंट एक्स. सिंपल आहे. मग आता तुमच्या लक्षात येतं का इथे थोडंसं उलट नाही होते. तुम्ही आधी सांगताय 11 आणि नंतर सांगताय 1, बरोबर का नाही. म्हणजे तुम्ही आधी मॅक्सिमम नंबर सांगितलाय मग मिनिमम सांगितलाय. पण तुम्ही हे पण बघा ना, तुम्ही स्टेप पण इथे निगेटिव्ह मध्ये सांगितली. याचाच अर्थ तुम्ही इथे काय सांगताय की हे डिसेंडिंग टाईपचं आहे. ओके, म्हणजे स्टेप इज -1 म्हणजे x इज इक्वल टू x - 1 असं करत आहे, जे की आपण तुम्हाला आठवत असेल तर व्हाईल लूप मध्ये केलं होतं. सो लेट्स चेक आउट दिस आउटपुट. याचं आउटपुट जर बघितलं तर कसं येते बघा. त्यांनी 11 ने सुरुवात केली का, कारण हो इथे पण मग अशी जो पहिली व्हॅल्यू असते ती इन्क्लुझिव्ह असते. सो 11 इन्क्लूड केला त्याने. ही व्हॅल्यू एक्सक्लुझिव्ह असते, तो 1 नाही इन्क्लूड केला. पण तो कमी 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 का होत गेला, कारण की इथे तुम्ही -1 सांगितले. आलं लक्षात. So this is how we can use a range function where we can start from 1 go to 11 and we can provide the steps, or we can start from max come till the minimum and we can give negative steps. आणि हे -1च पाहिजे का नाही, तुम्ही -2 द्या ना. आउटपुट बघा कसं बदलेल. 11 पासून सुरू करेल तो, पण 2 ने डिक्रीमेंट करत येईल. सो 11 9 7 5 3 असं आउटपुट आलं. इथे लक्षात. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल फॉर लूप कसं यूज करायचं आहे. तर आपण आता फॉर लूप मध्ये ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट्स कसे यूज करता येतील ते क्विकली बघूयात. सो लेट मी क्लिअर दिस आउट. ओके, आणि मी आता इथे तुम्हाला एक कोड लिहून दाखवतो. लेट मी पुट इट ऑन नेक्स्ट लाईन. फॉर एक्स इन रेंज, आणि रेंज लेट से 6 दिलेली आहे मी. आणि इथे मी काय म्हणतो, इफ एक्स
इज इक्वल 3 तर ब्रेक कर, सॉरी, आणि इथे मी म्हणतो प्रिंट एक्स. म्हणजे एक्स कुठनं सुरू होणार गेस करा. इट विल स्टार्ट फ्रॉम 0, इट विल गो टिल 5 रेंज -1 आणि याच्यामध्ये जर एक्स कधी 3 झाला तर तो त्याला ब्रेक करेल. सो लेट अस रन दिस कोड अँड सी व्हॉट इज द आउटपुट. 0, 1 and 2. बरोबर, तो 0 ने सुरू झाला, 1 ला आला, 2 ला आला, ओके, आणि तेव्हा तो 3 होतो तेव्हा मात्र ते लूप थांबवतोय आपण, म्हणजे ते लूप आपण ब्रेक केला. येतं लक्षात फ्रेंड्स. ओके, लेट मी गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. हे झालं ब्रेकचं. याच्यात जास्त नाही बघायचं आपल्याला काही, कारण की ब्रेक इज एक्झॅक्टली सेम ॲज व्हॉट वी हॅव सीन इन व्हाईल लूप. सो त्याचा यूज तसाच आहे, लूप्समध्ये ब्रेक त्याच्यासाठीच यूज केला जातो. परत मी एक दुसरा कोड लिहितो. वेर आय विल से फॉर एक्स इज इन रेंज 0 to 5 or till 6. मी इथं म्हणतो इफ एक्स हॅपन्स टू बी इक्वल टू 3, ओके, तर काय कर, तर कंटिन्यू कर आणि म्हण प्रिंट एक्स. आता इथे आपण काय सांगायचा प्रयत्न करतोय की परत तसं 0 पासून सुरू कर, 5 पर्यंत जा, आणि कधी जर 3 आला तर कंटिन्यू कर. आता कंटिन्यू आठवतं काय करतं, कंटिन्यू काय म्हणतं, परत लूपच्या स्टार्टिंगला जा, म्हणजे ही लाईन तो स्किप करणार. लेट्स चेक आउट द आउटपुट. आलं 0, 1, 2, 4, 5. 3 कुठे गेला, स्किप केला का, कारण की आपण इथे कोड तसा लिहिलेला आहे. येते लक्षात. ओके, सो ब्रेक आणि कंटिन्यू हे स्टेटमेंट्स जसे आपण व्हाईल लूप साठी बघितले होते एक्झॅक्टली तसेच आपण फॉर लूप मध्ये पण यूज करू शकतो. ओके, सो लेट मी रिमूव्ह दिस कोड नाव. आता मी तुम्हाला एक फॉर लूप मधला एक डेमो जो बघायचा आहे तो दाखवतो, जे म्हणजे की एल स्टेटमेंट. परत आता इथं मी म्हणतो प्रिंट लूप कंप्लीटेड. एव्हा तुम्हाला कळलेलं असेल की एल स्टेटमेंट कसं वर्क होतं. आता मी हा कोड जर रन केला तर सांगा बरं मला लूप कंप्लीटेड प्रिंट होणार का नाही होणार. ओके, तुम्ही विचार केला असेलच, बघूयात काय होतंय. सो वी आर गेटिंग द आउटपुट 0, 1, 2, बट लूप कंप्लीटेड त्यांनी प्रिंट नाही केलं का, कारण की एल्स जेव्हा आपण लूप बरोबर लिहितो त्याचा अर्थ असा होतो, जर तो कुठल्या कारणाने ब्रेक झाला असेल तर एल्स मधला कोड एक्झिक्यूट करू नको. मग मी काय करतो, मी हा कोड काढून टाकतो आणि सिंपल कोड ठेवतो. आता आपलं लूप कधी संपणार आहे, ब्रेकमुळे नाही बाहेर येणार तो, तर रेंज तो रीच करेल त्याच्यामुळे थांबणार आहे. त्या केसमध्ये इट विल प्रिंट द एल स्टेटमेंट विच इज द लूप कंप्लीट. ओके, फाईन. सो आय थिंक दिस इज क्लिअर टू यू नाव की एल्स, ब्रेक, कंटिन्यू हे लूपमध्ये कशी यूज करायचे आणि व्हाईल आणि फॉर मधला डिफरन्स काय. ओके, तर आता आपण एक कॉन्सेप्ट बघूया विच इज कॉल्ड ॲज नेस्टिंग ऑफ लूप्स. जसं इफच्या आतमध्ये इफ एल्स असं लिहिता येतं, तसं लूपच्या आतमध्ये पण मला लूप लिहिता येतं. ओके, मग ते आपण कसं लिहिणार, तर तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो मी. फॉर लेट से माझ्याकडे एक व्हेरिएबल मी घेतला आय आणि त्याला म्हटलं इन रेंज 6, म्हणजे ते 0 पासून 5 पर्यंत येणार. किंवा मी काम करतो थोडीशी कमी रेंज घेतो, म्हणजे आउटपुट आपल्याला नीट दिसेल. ऍक्च्युअली मी असं करतो 3 पर्यंतच घेतो. आणि फॉर आतमध्ये अजून एक लूप लिहितो मी, फॉर जे इन रेंज 3. बघा काय करतो मी, जस्ट ऑब्झर्व दिस. आणि मी इथे एक फॉर्मॅटेड स्ट्रिंग देतोय, ज्याला मी पहिल्यांदा आय प्रिंट करतो आणि स्पेस देऊन जे प्रिंट करतोय. आता इथे काय होईल, तर लूपचा फंडामेंटल तर तोच आहे ना फ्रेंड्स. लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन. सो आता याचा जर विचार केला तर आय याची व्हॅल्यू कुठपासून सुरू होईल, 0 पासून, ती जाईल कुठपर्यंत, 2 पर्यंत. मग याचं आपण आधी मी प्रोग्राम रन करायच्या आधी समथिंग विच इज कॉल्ड एज अ ड्राय रन. ड्राय रन म्हणजे आपण ऑन पेपर ते एक्झिक्यूट करून बघतो. मग याची ड्राय रन कशी येईल बघा ना. 0 पहिल्यांदा आयची व्हॅल्यू असेल 0, आतमध्ये आला लूपच्या, आतमध्ये आल्यावर तुमचा एक नवीन लूप लिहिला आत, ज्याच्यात जे ची व्हॅल्यू काय असेल 0, म्हणजे 0 आणि 0 प्रिंट होईल. मग हे प्रिंट झाल्यावर तो बाहेरच्या लूपला जाईल का आतल्या लूपच्या स्टार्टिंगला जाणार, आतल्या लूपच्या ना, कारण आधी हे कम्प्लीट करायचं आहे. बरोबर, मग जे ची व्हॅल्यू परत होईल 1, म्हणजे 0 आणि 1 प्रिंट होईल. मग जे ची व्हॅल्यू होईल 2, मग 0 आणि 2 प्रिंट होईल. तेव्हा कुठे तुमचा आतलं लूप एकदा संपेल पहिल्यांदा, मग तो बाहेरच्या लूपला येणार, इथे येणार. आता द व्हॅल्यू ऑफ आय विल बी इन्क्रिमेंटेड अँड इट विल बिकम 1. ते 1 झालं तर परत आत येणार आणि परत जे ची व्हॅल्यू 0 पासून 2 पर्यंत जाणार. येते का लक्षात. ओके,
हे तुम्ही कोडिंग केलं, जरा व्हॅल्यूज चेंज केल्या की तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पण तुम्हाला सिम्पली त्याचं आता समजून घ्यायचं असेल ना की आउटपुट काय, तर बघा ते आउटपुट कसं दिसतं. हे बघा, असे कॉम्बिनेशन झाले त्याचे. आय लूप जे बाहेरचं लूप आहे त्याच्यात आयची व्हॅल्यू जेव्हा 0 असते ना, आतलं लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे? 3 वेळा. बाहेरचं लूप पण 3 वेळा. म्हणजे टोटल बघा नाही किती वेळा एक्झिक्यूट झालेत. 9 वेळा एक्झिक्यूट झालेत ना सगळे म्हणून. सो पहिलं लूप जे आहे त्याची व्हॅल्यू 0 असताना आतल्याची व्हॅल्यू 0, 1, 2. करेक्ट. मग परत बाहेर त्याची व्हॅल्यू 1 असताना आतल्याची व्हॅल्यू परत 0, 1, 2. परत एकदा बाहेर. आणि आता बाहेरच्याची व्हॅल्यू 2 असताना परत आतल्याची व्हॅल्यू 0, 1, 2. येते लक्षात? तो अशा प्रकारे आपल्याला लूप्सचं नेस्टिंग पण करता येतं. नेस्टिंग इज एका लूपच्या आतमध्ये दुसरं लूप लिहिलंय. मग आता प्रश्न पडतो की नेस्टिंग एका लेवललाच करता येतं का? नाही, असं काहीच नाही. तुम्ही लूपच्या आतमध्ये लूप, त्याच्या आतमध्ये लूप असं लिहू शकता. पण ऑब्व्हियसली आपण 3 लूप्स किंवा 4 लूप्स या कॉम्प्लेक्सिटीला कधी जायची गरज येत नाही. आपल्याला 2 लूप्समध्ये जनरली आपले कामं होऊन जातात. बट रिमेंबर दिस दॅट वी कॅन डू नेस्टिंग ऑफ लूप्स ॲज वेल. एका लूपच्या आतमध्ये दुसरं लूप लिहिणं म्हणजे त्याला नेस्टिंग म्हणतात. हे फॉर लूपलाच करता येतं का? असं काही नाही. हे आपल्याला व्हाईल लूपला सुद्धा करतात. ओके, फाईन. आणि आता या ट्युटोरियलमधली शेवटची कॉन्सेप्ट, जसं आपण ब्रेक स्टेटमेंट बघितलं, नंतर कंटिन्यू स्टेटमेंट बघितलं, तसं पास नावाचं एक स्टेटमेंट असतं. ते मला तुम्हाला आता सांगायचं की ते कसं वर्क होतं. ओके, आता असं इमॅजिन करा, आणि हे ते स्टेटमेंट जनरिक स्टेटमेंट आहे. ते आपल्याला कुठेही लिहिता येतं. लूपमध्येच फक्त लिहिता येतं असं नाही, ते आपल्याला फंक्शन्समध्ये पण लिहिता येतं. तर आपण ते फंक्शन्समध्ये कसं लिहायचं ते फंक्शनच्या वेळेला बघूयात. आत्ता तरी आपण लूपच्या केसमध्ये बघूयात. असं इमॅजिन करा गाईज की तुम्ही खूप सारा कोड लिहिलाय. लेट्स से वेलकम टू पायथन. त्याच्यानंतर तुमच्याकडे काहीतरी x इज इक्वल टू 10 आणि तुम्ही काहीतरी एक लूप पण लिहिले की while x इज लेस दॅन लेट्स से 15 प्रिंट x वगैरे वगैरे. असं खूप सारा कोड तुम्ही प्रोग्राममध्ये लिहून ठेवलेला आहे. ओके, लेट मी रन दिस कोड ना. सॉरी, हा कोड इन्फायनाईटमध्येच जाईल, राईट? आपण एक इन्क्रीमेंट कुठे केले त्याला, बरोबर का नाही? फॉर लूपला ऑटोमॅटिक होतं, इथे होत नाही. सो मी त्याला रन केलं आणि मला आउटपुट येईल 10, 11, 12, 13, 14. 15 काही इन्क्लूड करणार नाही कारण लेस दॅन इक्वल टू नाही केलेलं मी. तसं करायचं असेल तर आय कॅन डू इट लेस दॅन इक्वल टू आणि मग मी रन करतो, म्हणजे आपलं एक्सपेक्टेड आउटपुट येईल 10 पासून 15 पर्यंत. आता कधी कधी असे सिच्युएशन्स येतात जेव्हा आपल्याला त्या लूप मधला कोड लिहायचा नसतो, कारण आपण असं डिसाईड करतो की नाही, मला लूप तर लिहायचंय पण आता मी स्किप करतो, म्हणजे मी तो कोड नंतर लिहिल कारण मला बाकीचा कोड पण लिहायचा. तर अशा केसेसमध्ये ना मित्रांनो, यू कॅन राईट समथिंग कॉल्ड एज अ पास स्टेटमेंट. ओके, आता जर मी एक इथं वेगळं एक्झाम्पल देतोय. जर तुम्ही पायथन ही तुमची पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर हे एक्झाम्पल कदाचित तुम्हाला कळायचं नाही, पण जर तुम्हाला बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस माहिती असतील तर ते तुम्हाला कळेल. जसं की सी लँग्वेजमध्ये आपण लिहू शकतो व्हाईल आय इज लेस दॅन 10 असं आपण लिहितो आणि आपण बिगिन आणि एंड असंच लिहून ठेवतो. बघा, दिस इज कॉल्ड एज अ एम्प्टी लूप. याच्या आतमध्ये काहीच नाहीये. हीच गोष्ट मला पायथॉनमध्ये करायची असेल ना फ्रेंड्स, तर मला करता येत नाही, कारण पायथॉनमध्ये जर मी हे लिहिलं नाही आणि मी रन करायला गेलो तर तो एरर देतो की अनएक्सपेक्टेड एंड ऑफ फाईल. का? कारण की तुम्ही इथे व्हाईल म्हणालात तर आहात पण तुम्ही इथे काय सांगितलेलं नाहीये. ओके, तर पायथनमध्ये आपण जेव्हा कुठल्याही इफसाठी किंवा कुठल्याही लूपसाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी बॉडी देतो तेव्हा ती बॉडी कशी असते? इंटेंडेशन मध्ये असते. देर इज नो बिगिन अँड एंड इन पायथन. पायथनमध्ये कधीच आपण असं लिहित नाही बघा, जसं तुम्ही जावा, सी शार्प, C++, सी या लँग्वेजेसमध्ये म्हणता, असं कधीच देता येत नाही आपल्याला. ते इट इज ऑलवेज ओपन. तुम्ही ते कुठे लिहिले पोझिशन त्याच्यावर ठरवतो. मग अशा केसेसमध्ये जर आपल्याला एम्प्टी लूप लिहायचा असेल की हे लूप आत्ता मी नाही इम्प्लिमेंट करते, नंतर करतोय, मग त्या केसमध्ये वी कॅन टेक हेल्प ऑफ दिस स्टेटमेंट विच इज कॉल्ड एज अ पास स्टेटमेंट. आता मी जर प्रोग्राम रन केला तर तुम्हाला एरर काहीच देणार नाही, पण आउटपुट पण काही येणार नाही, फक्त वेलकम टू पायथन आलं. बाकी नंबर काही प्रिंट करत नाही कारण मी कोड लिहिलेलाच नाहीये, पण सिंटॅक्टिकली त्यांनी मला कोड रन करून दिला. तर अशा प्रकारे हे पास स्टेटमेंट आपल्याला यूज करतात. रिमेंबर, पास स्टेटमेंट इज नॉट स्पेसिफिक ओनली टू लूप्स. वी कॅन राईट इट इन फंक्शन्स ॲज वेल. फंक्शनच्या वेळेला आपण ते परत बघूयात. आत्ता आय थॉट की इट इज अ राईट टाइम, कारण की बऱ्याचदा तुम्ही जर ऑनलाईन कोड कुठला बघायला गेला तर तुम्हाला असं दिसू शकतं की तिथे पास स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि आपल्याला पटकन कळत नाही. तर पास म्हणजे ही लाईन पास कर आणि पुढे जा वगैरे असा अर्थ आहे का? तर असं काहीही नाहीये. तुम्हाला जर बाकीच्या प्रोग्रामिंग कुठली एक लँग्वेज येत असेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला एम्प्टी बिगिन आणि एंड लिहिता येतं. पायथनमध्ये आपल्याला एम्प्टी बिगिन आणि एंड नाहीये आणि आपण असं ओपन ठेवू शकत नाही ते, म्हणून मला त्याला पास द्यायला लागतं. अजून एक एक्झाम्पल द्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो. इफ कंडिशन, सपोज मी लिहिलं इफ x इज इक्वल 10, तर मला काहीतरी करायचंय. ओके, पण ते काय करायचंय ते मी अजून डिसाईड नाही केलेलं.
पण मी हा कोड का लिहून ठेवलाय का तर माझ्या लक्षात राहावं की मला ते लिहायचंय. मग अशा केसमध्ये मी इथे एम्प्टी बिगिन आणि एंड कसं देऊ, तर मी इथे लिहून ठेवणार पास. ते करणार काहीच नाही, इट्स अ एम्प्टी स्टेटमेंट, रिमेंबर दिस. प्रोग्रामला काहीच प्रॉब्लेम नाही आला, प्रोग्राम रन झाला. ओके फाईन. सो आय होप दिस इज क्लिअर की पास स्टेटमेंट कसं यूज केलं जातं. ओके फ्रेंड्स, सो आय थिंक जे मला आज कव्हर करायचं होतं बऱ्यापैकी कव्हर झालं. सो लेट्स गेट अ समरी ऑफ व्हॉट वी हॅव लर्न टुडे. ओके, सो समरी बघूयात की आपण आज काय काय बघितलंय. सो वी हॅव लर्न द व्हेरियस टाइप्स ऑफ लूप्स, ज्याच्यामध्ये असतं व्हाईल लूप आणि फॉर लूप. एक गोष्ट लक्षात ठेवायची की पायथॉनमध्ये डू व्हाईल नावाचं लूप नसतं. ओके, जे सी प्लस प्लस जे लँग्वेजेसमध्ये येतात त्यांना माहिती आहे डू व्हाईल लूप असतं, तर पायथॉनमध्ये तसं नाहीये. पायथॉनमध्ये फक्त व्हाईल आणि फॉर लूप असतात. आपण ब्रेक स्टेटमेंट काय असतं बघितलंय की लूप चालू असताना मध्येच आपल्याला थांबायची वेळ आली तर वी कॅन से ब्रेक. नंतर कंटिन्यू स्टेटमेंट बघितले की लूप चालू असताना काही पार्ट स्किप करून आपल्याला परत लूपच्या बिगिनिंगला जायचं असेल तर वी कॅन यूज कंटिन्यू. त्याच्यानंतर आपण एल स्टेटमेंट पण बघितले. लूपमध्ये कसं असतं की लूप जर व्यवस्थित संपलं की त्याची कंडिशन फॉल्स झाली म्हणून थांबलं तर एल्सला जातं, जर ते ब्रेक झालं तर ते एल्सला जाणार नाही. नंतर आपण बघितले नेस्टिंग ऑफ लूप्स म्हणजे काय, की एका लूपच्या आतमध्ये दुसरं लूप लिहिलं की इट इज कॉल्ड एज नेस्टिंग ऑफ लूप्स. आणि आपण ऍट द एंड पास स्टेटमेंट म्हणजे काय असतं तेही बघितलंय. टू राईट अ एम्प्टी ब्लॉक वी यूज अ पास स्टेटमेंट. ओके, सो दॅट्स अ समरी फॉर टुडेज ट्युटोरियल. आता काही असाइनमेंट्स ज्या तुम्हाला करायला लागतील आणि बिलीव्ह मी याच्यावर तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल लूप्स वापरायला पायथॉनमध्ये. सो सिंपल फर्स्ट असाइनमेंट इज यू ऍक्सेप्ट अ नेम फ्रॉम द युजर अँड अ नंबर फ्रॉम द युजर अँड देन प्रिंट द नेम दॅट मेनी टाइम्स. म्हणजे युजरकडनं जर मी नाव घेतलं यश आणि नंबर म्हटला 7, तर यश हे नाव 7 वेळा प्रिंट व्हायला पाहिजे. Okay, so that's the program you'll have to write. That's your first assignment. Second assignment is you accept a number from user and print first n even numbers. म्हणजे युजरनी जर युजरचा म्हणला 5 तर युजरला इव्हन नंबर्स प्रिंट करायचे, म्हणजे 0, 2, 4, 6, 8, 10 असे इव्हन नंबर्स तुम्हाला प्रिंट करायचे. ओके, त्याच्यानंतर तिसरी असाइनमेंट आहे ज्याच्यामध्ये यू ऍक्सेप्ट अ नंबर फ्रॉम द युजर अँड प्रिंट द फॉलोइंग पॅटर्न. एक पॅटर्न प्रिंट करायचा आहे तुम्हाला. ओके, म्हणजे काय, जर युजरनी 3 असं इनपुट दिलं तुम्हाला की द एंटर नंबर इज 3, तर आउटपुट काय आलं पाहिजे 1, पुढच्या लाईनला 1, 2 आणि तिसऱ्या लाईनला 1, 2, 3. आणि याच्यासाठी मी तुम्हाला हिंट देतो की तुम्ही नेस्टेड लूप्स वापरायला पाहिजे, मग तुम्हाला हे करता येईल. म्हणजे जर 4 आलं तर काय येईल 1, पुढच्या लाईनला 1, 2, नेक्स्ट लाईनला 1, 2, 3 आणि शेवटच्या लाईनला 1, 2, 3, 4 असं आउटपुट आलं पाहिजे. ओके, आणि शेवटची असाइनमेंट आहे ज्याच्यामध्ये यू ऍक्सेप्ट अ नंबर फ्रॉम द युजर. ओके, अँड यू प्रिंट द टेबल ऑफ दॅट नंबर. म्हणजे युजरकडनं जर मी 3 असं घेतलं ना, तर 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, हे जे टेबल असतं ना 10 पर्यंतचं हे प्रिंट करायचं. ओके, सो हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होता, पण आय होप की तुम्हाला लूप्स ही कॉन्सेप्ट कळालेली असेल. तर प्लीज व्हिडिओ बघताना पॉज करून जे मी तिथं डेमोज दिले ते करून बघा, या असाइनमेंट्स करून बघा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके फ्रेंड्स, सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडेज ट्युटोरियल. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आणि मग पुढच्या ट्युटोरियलमध्ये आय थिंक आय डिस्कस मोर अबाउट स्ट्रिंग्स, जो आपण डेटा टाईप जास्त बघितलेला नाही. तो व्हिडिओ जरा लहान असेल, क्विक असेल, बट येस. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू.